नमस्कार मित्रांनो, मी वैभव तीर्थवैभव चॅनलच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज मी तुम्हाला पुराणातील एक गोष्ट सांगणार आहे। एका जंगलात दोन भाऊ राहत होते। एकाचं नाव होतं अतिबळी तर दुसऱ्याचं नाव होतं महाबळी। हे दोघेही भाऊ अतिशय पराक्रमी, शूर। त्यांना मोठं व्हायचं होतं, यासाठी त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली। तपश्चर्येवर भगवान शंकर खुश झाले। अवघ्या पृथ्वीवर तुम्ही राज्य कराल असा वर या भावांना दिला। त्यानुसार या दोघांनी अवघी पृथ्वी जिंकून घेतली। आता स्वर्गावर आक्रमण करायची तयारी ते दोघे करू लागले। देवतांना त्रास देऊ लागले। अतिबळी आणि महाबळी यांच्या त्रासातून आम्हाला सोडवा अशी विनंती स्वर्गातील देवदेवतांनी भगवान विष्णू यांच्याकडे केली। भगवान विष्णू यांनी अतिबळीचा वध केला, मात्र महाबळीचा वध ते करू शकले नाही, कारण महाबळीला भगवान शंकरांनी इच्छा मरणाचा वर दिला होता। त्यानुसार पुन्हा सर्व देव भगवान शंकर यांच्याकडे गेलेत। महाबळी याच्या त्रासातून आम्हाला सोडवा अशी विनंती त्यांनी भगवान शंकरांना केली। त्यानुसार भगवान शंकरांनी महाबळी याचा आपल्या त्रिशूळाने वध केला। महाबळी हा भगवान शंकरांचा भक्त होता। ज्या ठिकाणी आपण माझा वध कराल, ज्या ठिकाणी आपण मला माराल, ते ठिकाण माझ्या नावाने ओळखलं जावं अशी इच्छा महाबळीने व्यक्त केली। त्यानुसार ज्यावेळी महाबळीचा वध झाला त्याचवेळी त्या ठिकाणी एक स्वयंभू असे शिवलिंग उत्पन्न झाले। तो परिसर महाबळेश्वर म्हणून ओळखला जाऊ लागला। आज आपण याच महाबळेश्वरमध्ये आलो आहोत। महाबळेश्वर देवस्थानच्या परिसरातील हे पार्किंग आहे। या पार्किंग परिसरातच श्री सद्गुरू सिद्धरामेश्वर मंदिर असून श्री सिद्धगिरी संस्थान श्री काडसिद्धेश्वर आश्रम आहे। कनेरी मठ येथील काडसिद्धेश्वर स्वामींचा हा येथील आश्रम आहे। या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून प्रसादालय चालवले जाते। पार्किंग मधून श्री महाबळेश्वराच्या मंदिराकडे आपण जात आहोत। हा रस्ता विविध दुकानांनी, स्टॉल्सनी वेढलेला आहे। मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही, मात्र मंदिराच्या बाहेरील बाजूने आपण व्हिडिओ शूटिंग करू शकतो। सध्या आपण मंदिराचा सभामंडप व्हिडिओमध्ये पाहू शकता। सभामंडपातील स्क्रीनवर आपल्याला श्री महाबळेश्वराचे दर्शन घडत आहे। मंदिराच्या एका बाजूने आपण मंदिराच्या मागच्या बाजूस जाऊ शकतो। मंदिराच्या बांधणीवरून त्याचे पुराणत्व आपल्या लक्षात येते। त्यामुळेच देशभरातून अनेक भाविक श्री महाबळेश्वराच्या दर्शनाला नियमितपणे येत असतात।
या मंदिरासमोरच महाबळेश्वराचा लहान भाऊ अतिबळेश्वर याचे मंदिर आहे. महाबळेश्वर मंदिरापासून समोरच असूनही या मंदिरामध्ये भक्तांची फारशी गर्दी नसते. त्यामुळे अतिशय शांतपणे येथील दैवी अनुभूती आपण घेऊ शकतो. अतिबळेश्वराच्या मंदिरामध्येही पुरातन असे शिवलिंग आहे. मंदिर स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणूनही या मंदिराकडे पाहिले जाते. स्वतंत्र नंदी मंडप, सभा मंडप आणि गाभारा अशी या मंदिराची रचना आहे. प्रत्येक मंदिरामध्ये अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्यासाठी जी रचना केली जाते त्याला मंदिर स्थापत्याच्या भाषेमध्ये प्रणाल असे म्हणतात. पूर्वीच्या काळी या प्रणालांच्या ठिकाणी मगर कोरलेली असे. मात्र त्यानंतरच्या काळात ही जागा गोमुखाने घेतली. अलीकडील अनेक मंदिरात प्रणालाच्या ठिकाणी गोमुख कोरलेले आपल्याला दिसते. मात्र या मंदिरात केवळ गोमुख न कोरता गोमाता व तिचे वासरू कोरण्यात आलेले आहे. येथून काही अंतरावर असलेल्या कृष्णामाई मंदिरामध्येही अशाच प्रकारचे प्रणाल आपल्याला पाहायला मिळते. महाबळेश्वर आणि अतिबळेश्वर या मंदिरांच्या आसपास अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. त्यांचंही दर्शन आपण सर्वांनी घ्यावे ही विनंती. धन्यवाद.